शांत मनोरे आपल्याला एक्सेलच्या ॲडव्हान्स फॉर्म्युल्यामध्ये ऑफसेट हा फॉर्म्युला कसा आहे किंवा कसा वापर केला जातो याविषयीचं हे व्हिडिओ मार्गदर्शन आहे. तर इथे लिहिलेलं लेसन हाऊ टू यूज ऑफसेट फॉर्म्युला. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 3 कॉलम दिलेला आहे. नाव आहेत एका कॉलममध्ये विद्यार्थ्यांचे, दुसऱ्या याच्यामध्ये हिंदीचे त्यांचे मार्क्स आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये इंग्लिशचे मार्क्स आहेत. बघा, अजय पाटील, सुरेश पाटील, अजय पटेल, सुरेश पाटील, विजय कुलकर्णी, दिनेश देशमुख. ठीक आहे. तर नेमकं ऑफसेट काय करतं, व्हेन यू यूज दिस फॉर्म्युला, ज्यावेळेला तुम्ही ऑफसेट नावाचा फॉर्म्युला वापराल त्यावेळेला तो काहीतरी व्हॅल्यू आपल्याला देईल. रिटर्न्स म्हणजे काहीतरी व्हॅल्यू देईल. पण कुठली व्हॅल्यू देईल, तो ह्या टेबलमधलीच व्हॅल्यू देईल. ज्या ठिकाणी आपण कर्सर ठेवला आहे तिथे. पण नेमकी कुठली व्हॅल्यू देतो, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिले रेफरन्स सांगा आणि मग मी त्याची ॲडजेसंट साईड किंवा ॲडजेसंट त्याच्या अपोजिट मी ती सेल किंवा ती व्हॅल्यू देईल. तर पहिले सेल सांगा कुठलं आहे. तर समजा आपण जर 55 हा सेल या ठिकाणी जर सांगितल्या ऑफसेटसाठी, तर तो आहे C7 वर. हे बघा, हा C आहे आणि हा 7 आहे, बरोबर आहे. आणि तिथे पुढे तो विचारतो की रोज किती डाऊनने यायचं आणि कॉलम्स किती लेफ्ट किंवा राईटने जायचं. तर रोज किती डाऊन्सने जायचं म्हणजे जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल ही, तर रोज डाऊनने जातील. ही व्हॅल्यू रोजच्या संदर्भात आहे. आणि दुसरी जी ही व्हॅल्यू आहे ती कॉलमच्या संदर्भात आहे. मायनस जर नंबर असेल तर तो कॉलम लेफ्टला जाईल आणि प्लस जर नंबर असेल तर तो कॉलम राईटला जाईल. आणि 2 मध्ये प्लस आहे त्यामुळे डाऊनला येईल तो रो, आणि मायनस जर असेल तर अपला येईल जाईल तो रो. रो हे अप डाऊन आहे आणि कॉलम हे लेफ्ट राईट आहे. पहिला पॅरामीटर हा रोच्या संदर्भात, दुसरा पॅरामीटर हा कॉलमच्या संदर्भात. तर इथे मी जर ह्या ठिकाणी सिलेक्ट केलं आणि व्हॅल्यू जर आपण ऑफसेट केली, आता इथे आपण ऑफसेट लिहूया, इज इक्वल टू ऑफसेट. हे बघा, रिटर्न्स अ रेफरन्स टू रेंज दिस इज दॅट इज गिवन नंबर ऑफ रोज अँड कॉलम फ्रॉम अ गिवन रेफरन्स. रेफरन्स सांगायचा आहे तुम्ही. समजा हा रेफरन्स सांगितला आपण, कुठला 55 रेफरन्स सांगितला समजा आपण. ठीक आहे. नंतर रोज अँड कॉलम्स कामा करायचा. रो आपण 2 सांगतो आहे म्हणजे 2 रो डाऊनला जाईल तो प्लस सांगितल्यामुळे, आणि कॉलम आपण -2 सांगतो आहे. -2 याचा अर्थ लेफ्ट साईडला. +2 जर लिहिलं असतं तर त्या ह्या रेफरन्सच्या राईट साईडला, कारण राईट साईडला काही नाही ना इकडे कॉलम, त्यामुळे आपण लेफ्ट साईड घेतलेली आहे. म्हणजे -2 म्हणजे हा -1 हा एक कॉलम आणि हा दुसरा कॉलम, म्हणजे याच्या डाव्या बाजूला 2 कॉलम, हिंदी आणि नेम, म्हणजे नेम हा कॉलम येईल. आणि रो याच्या खाली 2 रो, म्हणजे 55च्या खाली एक रो म्हणजे 67 आणि त्याच्या खाली 54. म्हणजे असं जर आपण क्रॉस केलं तर ते विजय कुलकर्णी नाव या ठिकाणी यायला हवं. याला ऑफसेट असं म्हणतात. हे बघा, विजय कुलकर्णी नाव आलेलं आहे. समजा आपण दिनेश देशमुख जर आपल्याला हवं असेल तर आपण काय चेंज केलं असतं मित्र हो, ह्या 2च्या ठिकाणी आपण 3 लिहिलं असतं. एंटर करा, तेव्हा दिनेश देशमुख आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युलाचा या ठिकाणी वापर करता येते. ते डेफिनेशन दिली आणि हे डिटेल्स दिलेले, पहिला रेफरन्स काय आणि सेकंड रेफरन्स काय. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.